जयंत पाटील साहेबांना नेमकं काय हवंय? नेमक्या कोणत्या वाटाघाटी सुरू असतात? दरवेळीचं हे बोलणं लांबणीवर का पडतं? जयंत पाटील दिल्ली दरबारी, सत्ता समीकरणांचा नवीन खेळ. दिल्ली दौरा केवळ साखर असोसिएशन पुरता मर्यादित नाही असं राजकीय वर्तुळातून बोललं जातंय. राजकारणामध्ये काही अंतिम नसतं. साखर पुरस्काराबरोबर दिल्ली दौरा गोडसर होणार आहे का? जयंत पाटील दिल्लीत असताना फडणवीस दिल्लीत खास बैठका घेतात. हा केवळ योगायोग आहे की साखरे खालून काहीतरी जास्त गोड चाललंय? जयंत पाटील भाजपमध्ये की जयंत पाटील अजितदादांजवळ? राजकारणात काहीही निश्चित नसतं. शरद पवारांप्रती निष्ठा कितीही असली तरी जयंत पाटील यांची भाजपसोबत चर्चा सुरू आहे हे आजचं कटू सत्य आहे. जयंत पाटील यांची निष्ठा वैयक्तिक असू शकते, पण निर्णय राजकीय असतो. शरद पवार हे त्यांचे गुरु, त्यांच्याशी बांधिलकी आहेच, पण सध्याची राजकीय दिशा कुठे स्थिर आहे? जयंत पाटील साहेबांना गुरुदक्षिणेपेक्षा गुरुच्या वारशाचं रक्षण करणं जास्त महत्त्वाचं वाटत असेल. आता कोणत्या चर्चा चालू असण्याची शक्यता आहे? जयंत पाटील साहेबांच्या भाजपबरोबर थेट वाटाघाटी सुरू असू शकतात. पद, मंत्रीपद, पश्चिम महाराष्ट्रातला भाजपचा चेहरा म्हणून काही निर्णायक भूमिका मिळते का? किंवा जयंत पाटील साहेब अजित पवार गटाकडेही एक बॅकअप प्लॅन म्हणून पाहू शकतात. कारण अजितदादांबरोबर गेलं तर निष्ठा तशीच दिसते आणि सत्ताही मिळते. जयंत पाटील साहेब हे भावनिक नेते नाही आहेत. ते संघटन समजणारे, डावपेच करणारे आणि भविष्याचा विचार करणारे अनुभवी राजकारणी आहेत. पण राजकारणात निष्ठेपेक्षा स्थैर्य आणि सत्ता या दोन्ही गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत हे जयंत पाटील साहेबांना नक्कीच माहिती आहे. त्यामुळे भाजपबरोबर चर्चा करून सत्तेसोबत नवा पायाभूत आधार निर्माण करता येतोय का हे ते पाहत असतील. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये असणारे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा काही काळापूर्वी दिलेला होता. त्यानंतर या बलाढ्य नेत्याची पुढची वाटचाल काय याबद्दल तर्कवितर्क चालू झाले होते. जर जयंत पाटील साहेब भाजपमध्ये जात असतील तर भाजपला पश्चिम महाराष्ट्र, विशेषतः सांगली, कोल्हापूर परिसरात मजबूत चेहऱ्याची गरज आहे आणि ती पाटील पूर्ण करतील. त्याचबरोबर पाटील साहेबांच्याकडे अनुभव, वक्तृत्व, संघटन कौशल्य आहे. हे भाजपासाठी मोठी राजकीय संपत्ती ठरू शकते. पण त्याचबरोबर जयंत पाटलांच्या प्रवेशाला काही अडथळे सुद्धा आहेत. कारण पडळकर असतील, चंद्रकांत पाटील असतील, हे जुनी लोक जयंत पाटलांच्या प्रवेशाला विरोध करू शकतात. जर जयंत पाटील भाजपमध्ये आले तर त्यांची पवारनिष्ठा भाजप कार्यकर्त्यांना किती पचनी पडेल हे येणारा काळच ठरवेल. राष्ट्रवादीचे बरेच नेते याआधीच अजित पवार गटात गेलेले आहेत. त्यामुळे पार्टी इन पॉवरमध्ये सहभागी होण्याची संधी जयंत पाटलांना मिळू शकते. अजित पवार गटाकडे सध्या नेतृत्वाची मर्यादा आहे. जयंत पाटील आल्यास गटाला बळकटी मिळेल, पण जयंत पाटील आल्यामुळे अजितदादा गटामध्ये नेतृत्व संघर्ष पुढे येण्याचे चान्सेस आहेत. जयंत पाटील यांची जुनी भूमिका अजित पवारांच्या विरोधात असल्यामुळे गटात त्यांना मनापासून स्वीकृती मिळेल याबद्दल शंकाच आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? दरवेळीप्रमाणे यावेळीही वाटाघाटी लांबणीवर पडणार का? जयंत पाटील नक्की कोणत्या दिशेने जाणार? कमेंट्स आणि लाईक देऊन आम्हाला नक्की कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.